मंत्र आहे. पहा ना, महाभारत पहा आणि रामायण पहा. महाभारतामध्ये पण युद्ध झाला आणि रामायणामध्ये पण युद्ध झाला. महाभारतामध्ये युद्ध झाला त्यावेळेला इंद्रपुत्र होता सुग्रीव आणि काय वाली होता आणि सूर्यपुत्र होता सुग्रीव. वाली आणि सुग्रीव, बरं का. विजय कोणाचा झाला? विजय सूर्यपुत्राचा झाला, बरं का, म्हणजे सुग्रीवाचा झाला. दोघांचा युद्ध झाला त्यावेळेला विजय सुग्रीवाचा झाला. महाभारतामध्ये पण इंद्रपुत्र होता, बोलू नका जरा इंद्रपुत्र होता अर्जुन आणि सूर्यपुत्र होता कर्ण. दोघांमध्ये युद्ध झाला, पण इथे उलटा झाला. इथे विजय झाला अर्जुनाचा, इंद्रपुत्राचा झाला आणि सूर्यपुत्र हरला. का? वास्तविक तिकडे सूर्यपुत्र विजय झाला होता, इकडे पण महाभारतामध्ये पण सूर्यपुत्रच विजय व्हायला पाहिजे होता, पण झाला उलटा. तिकडे सूर्यपुत्र विजय झाला, इकडे इंद्रपुत्र विजय झाला. याला कारण काय? त्याला कारण एकच, हनुमान कोणत्या बाजूने, हनुमंत ज्या बाजूने त्या बाजूने विजय ठरलेला आहे. ज्या वेळेला रामायणामध्ये युद्ध चालू असताना रात्रीच्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण झोपले असताना सर्व वानर सेना आजूबाजूला पहारा देत होते. अहिरावण आणि महिरावण आले. खालच्या दिशेने वारुळाच्या दिशेने पातालामध्ये घेऊन गेले दोघांना. पातालामध्ये घेऊन गेल्यानंतर अरे तुका विचार करायला लागले, दरवाजाला कुलूप बरोबर आहे, कड्या बरोबर आहे, कुठे सलया वाकलेले दिसत नाही आणि चोरी झाली कशी? हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठ, त्यांनी बुद्धी चालवली. आजूबाजूला पावलाचे ठसे कोणाचे उमटले असंच पाहतात ना, ठसे पाहतात बरं का. चोरी करताना चोरी पकडायची असेल ना, हाताचे ठसे पकडतात, तिथे पावलाचे ठसे पकडले. हनुमंतरायाने पातालामध्ये आणि त्या विवरातून गेले. विवरातून गेल्यानंतर तिथं समजलं 2 नरबली आणलेले आहेत, त्यांना देवीला बली द्यायचे. या हनुमंताला कळल्यानंतर हनुमंताने त्या मंदिरामध्ये प्रवेश केला, देवीला हानीमध्ये मोरीमध्ये ढकलली आणि आपण त्या जागेवर बसले. अंगाला सिंदूर लावला आणि त्या जागेवर बसले. बसल्यानंतर ज्या वेळेला भक्त जवळ आले ना, त्यावेळेला आवाज केला, मला नरबली जिवंत हवे, जिवंत हवेत. बोलल्यानंतर भक्त सगळे आनंदित झाले. देवी बोलायला लागली, म्हणजे देवी प्रसन्न आहे आपल्यावर, देवी प्रसन्न आहे. दोघांना आतमध्ये सोडले. आतमध्ये सोडल्यानंतर हनुमंताने आणि त्या देवीच्या रूपाने विचारलं, बोला आता तुम्ही दोघेही मरणार आहे, पण असा कोण तुम्हाला या वेळेला कोणाची आठवण येते की असा कोणी आहे की या मरणाच्या संकटातून तुम्हाला सोडवू शकतो? हे वाक्य ऐकल्यानंतर प्रभू सहज बोलले, इथे जर माझा हनुम्या असता ना तर आम्हाला या संकटातून नक्की सोडवला असता. बापरे, हनुमंताला एवढा आनंद झाला. तोंडावर कोणी पण स्तुती करतो, पण नंतर सुद्धा माझ्या पश्चात सुद्धा प्रभूंना माझी आठवण आहे. विठाला आणि प्रभू हनुम्या बोलले बरं का. हनुम्या ते अति जवळचे असले ना, मॅच मध्ये जर गेली ना, अति जवळीक असली ना, परशुराम असेल तर त्याला काय बोलतात? परशा. रामदास असेल तर राम्या. तसे आणि प्रभू सहज बोलले, मला हनुम्या असता या संकटातून सोडवला असता. हनुमंतांना एवढा आनंद झाला, कारण दोघांना खांद्यावर घेतले. मध्ये प्रसंग फार मोठा होता. खांद्यावर घेतले आणि त्या संकटातून सोडवलं. वर आल्यानंतर प्रभू म्हणतात, हनुमंता आज आमच्यावर मरणांतिक संकट होतं, या संकटातून कोणी आम्हाला वाचवलं नसलं, पण तू आम्हाला या संकटातून, मरणाच्या संकटातून वाचवलं. जा, तुझ्याकडे काल पाहू शकत नाही, तू चिरंजीवी होशील. हनुमंतराय जे सप्त चिरंजीव आहेत ना, त्याच्यामध्ये चिरंजीवी अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंताच विभीषण कृप परशुरामच सप्ततये चिरंजीविता. 7 चिरंजीव आहेत, त्याच्यामध्ये हनुमंतरायचा नंबर आहे. हनुमंतराय आले ते गेलेच नाही. मला हे सांगायचं आहे,
की ज्याची सेवा केली त्याची मंदिरं किती असतील हे नाही सांगू शकत, पण ज्याने सेवा केली त्याचा गाव नाही का मंदिर नाही, प्रत्येक गावोगावामध्ये त्याचं मंदिर आहे. हनुमंत ही यशाची देवता आहे. म्हणून जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना तर एक हनुमंताला पकडून ठेवा बस, बाकी त्याची गरज नाही. ज्याने ज्याने पकडला त्यांचं कल्याण झालं बरं का. ज्याने ज्याने पकडून ठेवले, वास्तविक ज्याने पकडले ना ते सगळे तरीपार होते. सुग्रीव तरीपार होता, कृषिमुख पर्वतावर राहत होता. सुग्रीवाने एकच हुकमाचा एकटा हनुमंतरायाला पकडून ठेवला होता, बाकी सगळं गमून बसला होता. एक हनुमंतरायाला पकडून ठेवला. विभीषण सगळा लंका सोडून आला होता. लंकेतून रावणाने त्याला लाथ मारून बाहेर काढला होता. फक्त एकच त्याच्याजवळ हुकमाचा एकटा होता, हनुमंत. आणि प्रभू रामचंद्र राज्याभिषेक होणार होता. आपण ऐन राज्याभिषेकाची सकाळची वेळ आणि संध्याकाळीच आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. कोण होते बरोबर? फक्त एकच लक्ष्मण बरोबर होता, सीतामाई बरोबर होती. पण हुकमाचा एकटा निरोप सांगणारा फक्त एक हनुमंतराय होता. हनुमंताला धरून ठेवलं. महाराज त्याचा परिणाम असा झाला, सुग्रीवाला राज्य मिळालं. कोणाची कृपा आहे? हनुमंत. विभीषणाला राज्य मिळालं. कोणाची कृपा आहे? हनुमंताची. आणि राम प्रभूचा राज्याभिषेक झाला, याला कारण एकच हनुमंत आहे. विठाला विठाला म्हणून बाकी देवदेवतांच्या मागे लागू नका, एक हनुमंताचा आणि आश्रय धरून ठेवा, आपलं जीवन नक्की सफल होणार. असं हनुमंतरायाचा हा जन्मोत्सव आहे बरं का. एक माणूस गडबडीत होतो, अरे सगळ्यांच्या पुण्यतिथी होतात, हनुमंताची पुण्यतिथी कधी? अहो ते आले ते गेलेच नाही. पुण्यतिथी करण्याची काही म्हणजे पुण्यतिथी होण्याचा आणि मार्ग काही काय सक्सेस होत नाही. ते हनुमंतराय म्हणजे चिरंजीवी आहे बरं का. जन्माला आले गेले नाही, म्हणून त्यांचा जयंती उत्सव फार मोठ्या थाटामाटाने प्रत्येक गावोगाव साजरा होतो. तसं ग्रामस्थ मंडळ नांदिवलीपाडा सागाव हे आणि हनुमंतरायांचा हा जन्मोत्सव साजरा करतात. आणि त्या उत्सवामध्ये हे कीर्तन सेवा विठाला सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा. जगद्गुरु तुकोबाराय हनुमंताची शरणागती करतो. शरणागती माणूस कधी करतो? या अभंगाची पूर्वपीठिका असते. आपत्ती काल आला की माणूस कोणाचा तरी आश्रय घेतो ना. आपत्ती काल विपत्ती काल आला की कोणाचा तरी आश्रय घेतो. पण विपत्ती कालामध्ये केलेली शरणागती दोन प्रकारची असतात. एक योग्य शरणागती आणि एक अयोग्य शरणागती. आपण जर भागवतामध्ये पाहिलं तर आपत्ती काल आल्यानंतर दोघांनी शरणागती केली होती. एक तक्षकाने पण शरणागती केली, कधी आपत्ती काल आला तेव्हा. आणि गजेंद्राने पण शरणागती केली, कधी आपत्ती कालाला होता तेव्हा. पण एकाची शरणागती योग्य ठरली आणि एकाची शरणागती अयोग्य ठरली. विठाला ज्या वेळेला तक्षकाने इंद्राची शरणागती केली, काय कारण होतं त्याला? असं सांगतात की परीक्षिती राजाला आणि काय तक्षक दंशजाला हे त्याच्या मुलाला कळलं. कोणाला? जन्मेजय राजाला. आणि म्हणून जन्मेजय राजाने सर्पशस्त्र यज्ञ केला. माझ्या बापाला आणि तक्षक चावला, एक पण सर्प जिवंत ठेवणार नाही. आणि म्हणून सर्पशस्त्र यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सगळे सर्प पडायला लागले. पण मूळ जो आरोपी होता, ज्याच्याकरता यज्ञ केला होता, तो तक्षक यज्ञामध्ये पडत नाही. जन्मेजय राजाने सांगितलं काहीतरी मंत्रामध्ये चूक होतो, मंत्र बदला. ब्राह्मणाने लगेच मंत्र बदलले आणि काय मंत्र टाकला माहिती का? इंद्राये तक्षकाये स्वाहा. तक्षकाने आश्रय घेतला होता इंद्राचा. माणसं असंच असतं, गुन्हा केला की कुठल्या तरी मंत्र्याचा आश्रय घेतात. आणि ब्राह्मणाने मंत्र म्हटलं इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हटल्यानंतर इंद्राचा आसन आलायला लागला. आसन आलेला. आता सगळी भानगड कशाची? खुर्चीची.
खुर्चीची भानगड, खुर्ची वाचली पाहिजे, बाकी सगळं गेलं तरी चालेल, खुर्ची वाचली पाहिजे. सिंहासन हलायला लागल्यावर इंद्र घाबरला. काय भानगड आहे विचारलं तर तो खाली पृथ्वीवर सर्पशस्त्र यज्ञ चालू आहे आणि तो यज्ञ केलेला तक्षका करता आणि तक्षकाने आश्रय तुमचा घेतलेला आहे. इंद्र लगेच घाबरला. ब्राह्मणांच्या पुढे काही चालत नाही. जयांचे बोल सुबटा कालाग्नी रुद्रांचा वसवटा जयांचे निबोले फुकटा जोडती सिद्धी. या ब्राह्मणांचे शब्द असताना काय जयांचे बोल सुबटा कालाग्नी रुद्रांचा वसवटा. बोलले एखाद्याला शाप दिला तर सर्वस्व नाश होतो आणि एखाद्याला आशीर्वाद दिला तर सर्वस्व कल्याण होतो. आता करायचं काय? इंद्र बोलतो जाऊ दे बघ, हा कशाला आलाय? पाहिला तक्षक आहे कुठे? तो सिंहासनाच्या खाली बसलेला आहे. बरगडीला पकडला ना असा ढकलला. मित्र केला महाबली, मित्र केला महाबली, मित्र केला महाबली, मित्र केला महाबली. कामनये अंतकाली, कामनये अंतकाली, कामनये अंतकाली, मित्र केला महाबली कामानये अंतकाली. महाबली मित्र केला, पण ज्या वेळेला संकट येतो त्यावेळेला संकटाला उपयोग पडला नाही तर मित्र. आई वडिलांना हाका मारल्या तो आता आमची काय ताकद आहे का? आमचा पाय घसरला तर आम्ही काय करू? मुलांना हाका मारल्या, मुलांनी सांगितलं पप्पा आता स्विमिंग पुलावर कुठे तुम्ही चालला नखरे करायला, आता घरीच बसायचं ना. आता या वयात कुठे स्विमिंग पुलावर हाफचड्ड्या घालायला? कोणीच येत नाही महाराज, कोणी संकटाच्या वेळेला. आणि एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला संकट येतो ना त्यावेळेला दोन डोकरांच्या मध्ये घालून रडल्याशिवाय, मान घालून रडल्याशिवाय माणसाला पर्याय संकट येतो ना त्या कोरोनाने दाखवलं होतं ना आपल्याला कोण आपल्या. संकटाच्या वेळेला कोणीच नसतं महाराज. सुखात सगळे पुढे असतात, दुःखात सगळे मागे असतात. वरात निघाल्यावर माणसं कुठे असतात? दोन दोन बेलच्या बाटल्या हातात घेऊन नवरी नवऱ्याला चालू देत नाही महाराज. 6-6 वाजेपर्यंत वराती घरी येत नाही. त्या पोरी एवढ्या कंटाळलेल्या असतात ना, त्या आम्हाला सांगतात बाबा काय सांगायचं, हल्दीच्या दिवशी धवलारीने झोपू दिली नाही, लग्नाच्या दिवशी फाउंडेशनवाल्या लवकरच आल्या होत्या आणि वरात निघाली. आम्हाला वाटलं 12-1 वाजता पोहोचेल, ती वरात घरी पोहोचली 6 वाजता. कधी असतात माणसं पुढे? सुखाच्या वेळेला पुढे असतात, पण दुःखाच्या वेळेला सगळी मागे असतात. सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरा फोन करून विचारतात किती वाजता पोहोचेल, जेवूनच येतात. पिठाला गजेंद्राने पाहिलं, सर्वांना हाका मारल्या, कोणीच येत नाही.
महाराज भागवताने असं वर्णन केलेलं आहे की यांचं रात्रंदिवस युद्ध चालू होता. किती दिवस? 1000 वर्ष युद्ध चालू होता. 1000 वर्ष. 1000 वर्ष युद्ध चालू असताना शेवटी त्याला उपरती झाली, मी 1000 वर्षाची उभा आहे. पण निसर्गाचा न्याय त्याच्यामध्ये कुठलाच बदल नाही. पावसाला वेळेवर चालू होतो, हिवाळा वेळेवर चालू होतो, उन्हाळा वेळेवर चालू होतो. चंद्र कलाकालाने वाढतो, कलाकालाने कमी होतो. सूर्य वेळेवर उदयाला येतो, वेळेवर अस्ताला जातो. काय समुद्राला भरती ओटी अजून चालूच आहे ना. ज्या अर्थी ह्या क्रिया चालू आहेत त्या अर्थी याला चालवणारा कोणीतरी असला पाहिजे. तुम्ही अनुमान केलं पाहिजे. हा माईक चालतो म्हणजे नुसतं चालतो का? हा पखवाज वाजतो म्हणजे नुसतं वाजतो का? याला कोणीतरी चालवणारा वाजवणारा असला पाहिजे. आणि म्हणून त्याने उद्वेगाने, अतिशय उद्वेगाने एक सरोवरातला कमळ उचलला आणि आकाशामध्ये भिरकावला. मला आकाशामध्ये भिरकावला, पण त्याची भाषा आहे, असेल जो कोणी ब्रह्मांड चालक आपुल्याची हात देईल. पांडुरंग ये हो पांडुरंग, पांडुरंग ये हो पांडुरंग. जीवाच्या जीव लगे ये हो पांडुरंग. पांडुरंग ये हो पांडुरंग. पांडुरंग ये हो महाराज त्याची भाषा आहे, मी त्याला ओळखत नाही. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक आपुल्याची हाक देईल हाके. तो पश्चात्तापाने घेतलेला कमल असा आकाशामध्ये भिरकावला, जाऊन नेमका भगवंताच्या मस्तकावर पडला. महाराज जेवायला बसणार होते, कमल मस्तकावर पडल्यानंतर बाणा बाजूला केला. घरातून किचन मधून आवाज आला, कुठे निघालात? किचनचा आवाज फार जोरात असतो बरं का. दोन मुद्दे मी तुमच्या समोर ठेवले. एक, भक्ती म्हणजे काय हे कळलं पाहिजे. भक्तीची एक बाब आहे, गल्यामध्ये माल घालणं, टाळ वाजवणं, वारी करणं, हे भक्तीची एक बाब आहे. पण दुसरी भक्तीची बाब सांगतो ती ऐका. दुसरी भक्तीची बाब, माझ्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते मी देवाची सेवा करतो या भावनेने करा. हे भावनेने करा बरं का. जे पण कामाला असेल, भाकऱ्या आपल्या वाट्याला आल्या, मी देवाची सेवा करतो या भावनेने करा. स्वयंपाक बनवायचा असेल, मी देवाची सेवा करतो या भावनेने करा. अजून काही गावातलं एखादं कामाला असेल तर ते मी देवाची सेवा करतो या भावनेने करा. भक्ती वेगळी करावी लागत नाही. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुष्मांच्या वीरा, पूजा केल्या होय अपारा दोषालाही. तया पूजेची निमाजे तोषलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देवी जे पसाय तया. जे आपल्या वाट्याला आलेलं काम मी देवाची सेवा करतो या भावनेने करा. भगवान सुद्धा अर्जुनाला तेच सांगतात, यत् करोसी यद्दश्नोसी यज्जोहोसी ददासी. जे काही व्यापार करशील का भोग हा न भोगीसी, ती माझी सेवा करतो या भावनेने करा. तुम्हाला एक सोपा श्लोक सांगतो. आरती करताना आरतीमध्ये एक श्लोक सांगितलेला बघा. कायेन वाचा मनसंद्रिवा बुधात्मया तव प्रकृती स्वभावम करोनि यत्नं सपरपरस्मे नारायणाते समर्पयामि. बस ही भक्ती आहे. आणि ही भक्ती देवाला फार आवडतं. भक्ती म्हणजे काय ते कळलं. कशा करता करतो हे कळलं पाहिजे. मी कशा करता करतो? भक्ती ही आम्ही करतो ह्याला कारण एक आहे, समाधान. आणि प्रत्येक माणूस जो पाऊल टाकतो तो समाधान करता. जो पाऊल टाकतो तो समाधान करता. जे क्रिया करतो ती समाधान करतात. सांगू का तुम्हाला आम्ही काय काय केलं नाही सांगा ना. जीवनात सगळं करून बसलो, बोलूच का. डोंबिवलीची होती ती विकली, म्हशाला घेतली. कल्याणची होती ती विकली, वाड्याला घेतली. इकडे पनवेलला होती ती विकली, रत्नागिरीला घेतली. सगळीकडे फार मौज बांधले. कशा करता? समाधान करता ना. समाधान करता. बंगले बांधले कशा करता सांगा ना. समाधान करतात ना. बंगले बांधून माणसं समाधानी झाली का? उलट आतमध्ये फार ओढाताण झाली. मग बंगल्याला नाव देतो समाधान, आतमध्ये ओढाताण. विधाला मुलांची लग्न केली कशा करतात? आता लग्नाची
सीझन चालू आहे ना. लग्न केली कशा करता? समाधाना करतात केली ना. लग्न करून माणसं समाधानी झाली का? ऋषी घाईत आले. त्यांनी सांगितलं नवस राजाने आतापर्यंत 100 वेळा माझ्याकडे जेवले. ज्याचं खाऊ असेल त्याचं करावं हे. बरं का? मी तुम्हाला कुठलाच गाव सांगितलं नाही, पण आता हा रात तुम्ही ओढायचा आहे. मला शशीला भेटायला जाईल. चालेल किमान खाली बसलं. रथाला मना घातल्या. महाराज हा रथामध्ये बसला, पण याला एवढी घाई झाली होती त्या पायाने त्या ऋषीने असा लाता मारून सांगायला लागला, सर्प 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 सर्प. म्हणजे लवकर झाला लवकर झाला. त्याने 2-3 लाता सहन केल्या. रथ खाली ठेवला आणि काय बोलले माहिती? नवोश, सगळे लोक आमच्या पाया पडतात आणि तू सर्प सर्प म्हणून आम्हाला लाथा मारतो. जा, सर्प होऊन पडशील. एका क्षणात चालला होता कुठे? स्वर्गीचा राजा व्हायला चालला होता, पण जाणारा हा नवोश एका क्षणात सर्प झाला. नवोश स्वर्गाधिपती झाला. परिराहटी भांबावला तो भुजंगत्व पावला शिकाई. महाराज, माणसाला दुर्बुद्धी कधी सुचत सांगता येत नाही. स्वर्गीचा राजा होणार होता, एका क्षणात जंगलात येऊन आणि सर्प होऊन पडला महाराज. म्हणून माऊली सांगतात, योग याग विधी योग याग विधी येणे दोहे माया देव माझे संपदा माया देव माझे संपदा माया देव माझे योग याग विधी लेणे नवी सिद्धी वयाची उपाधी जन्म धर्म अवघ्या वाटला झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कले न घडे. म्हणून या वाटा होत्या. भक्तीचे नारदानी 84 सूत्र सांगितलेले आहेत. सुष्मतरम प्रतीक्षणम वर्धनम अशा प्रकारे 84 सूत्र सांगितले. बरं का? 84 सूत्र सांगितले. त्याच्यामध्ये माऊलीने एक सूत्र सांगितला, भक्ती द्यायची प्रजन्याची सुटका जायची घरे वाचून अनारसी गतीची. हे माऊलीने सूत्र सांगितलेलं आहे. जो जो भेटे भूत तो तो मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित दान माझा. हा भक्तियोग सांगितला. जो जो भेटेल तो तो भगवंताचा अंश आहे. हा भक्तीचा योग आहे. अजून भागवताने 10 सूत्र सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मा निवेदनम. श्रवण ही भक्ती पहिली भक्ती आहे बरं का. म्हणून ऐकायला चला. विडा विडा या 10 सूत्रामध्ये आणि हनुमंताने कोणती भक्ती केली? निकट दास्यत्व हनुमंती पै केले म्हणून ते केले रामचरण. हनुमंताने दास्य भक्ती केली रामाची. जोडुनिया कर उभा सन्मुख समोर आणि म्हणून तुकोबारायाने त्यांच्याकडे पाहून आणि आपली पाठ ढोपटली. धन्य आम्ही जन्मा आम्ही धन्य म्हणतो का? हनुमंताने दास्यत्व भक्ती केली आणि त्याचा परिणाम मनोनी ते केले रामचरण. तसा आम्ही दास्यत्व भक्ती केली. अनुरणिया ठोकडा तुका आकाशा येवळा. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे तर पडू नका तुम्ही. आम्ही आनंदाचे लाडू खातो. आनंदाचे लाडू माहिती का? बुंदीचे माहिती आहेत. सच्चिद आनंद रूपाय विश्वमध्यादी येतो तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै. तो सच्चिद आनंद रूप आहे आणि त्या आनंदाचे आम्ही सेवन करतो. आनंदाचे लाडू खातो. आनंदाच्या डोळी आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाच्या शब्दाने 2 चरणांची भावार्थ आपण पाहिला. थोड्या वेळात मिळवणी करायची आपली सेवा संपायची. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने नाम त्या प्रभूचं भजन करू. गोपाल
कसे आहात तिसऱ्या सांगतात बोला. शूर आणि धीर शूर आणि धीर शूर आहे. शूर म्हणजे नुसता विजयी होणं शूर नाही. शूर त्याला म्हणतात ज्याने विषयाने जिंकले, ज्याने कामाला जिंकले, ज्याने क्रोधाला जिंकला, त्याला शूर म्हणतात. महाराज हे विषय जिंकणं एवढं सोपं नाही. जे 4 पुरुषार्थ आहे ते 4 पुरुषार्थामधले आहे आणि 4ही पुरुषार्थ जिंकून आणि कामावर विजय मिळवला. त्याने कामावर विजय मिळवला. काम घातीला बांधडी काल केला देशोघडी. आणि काम जिंकणं हे एवढं सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना काम बाजूला कर आणि माझ्याकडे. पण अर्जुनाने सांगितलं देवा काम यश क्रोध यश रजो गुण समुद्भव महाशनो महापाशमा विद्या मेह वैरिना. भगवान अर्जुनाला विचारतात देवा एखाद्याला रस्ता माहीत नसतं, तो चिखलातून गालातून जातो, ह्यात नवल नाही. पण ज्यांना माहीत आहे इथून गेल्यानंतर आपले कपडे मागणार आहेत पण तरी का जातात, त्याचं कारण भगवान सांगतात अर्जुना तो त्यांचा दोष नाही, त्यांना नेणारे फार वेगळे आहेत. कामयेश क्रोधयेश रजोगुण समद्भव माशनो महापाशमा हृदयामिह वैरिना. या कामाला जिंकणं म्हणजे फार कठीण आहे मला. जव वरी रे तव वरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बा. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती? 60,000 वर्षे. पहिली 20 वर्षे तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर इंद्राने मेनकेला पाठवली. मेनकेला पाठवल्यानंतर आता तिने पाय आपटला, घुंगरू वाजल्यावर विश्वामित्राने डोळे उघडले. नंतर त्याच्या लक्षात आला मी आणि ब्रह्म ऋषी होण्याकरता तपश्चर्येला बसलो होतो, पण या मेनकेने माझी वाट लावली. तुम्हाला सांगू, राग आला ना, क्रोध आला, आंघोळ करायची बरं का, म्हणजे शिव्या आठवत नाही. विठाला आंघोळ केली आणि परत तपश्चर्येला बसला. 20,000 वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा आणि ती मेनका समोर आली आणि नाचू लागल्यावर विश्वामित्राने डोळे उघडले आणि शाप दिला, कांदली हो. पहिली 20 वर्षे कामामध्ये गेली, दुसरी 20 वर्षे क्रोधामध्ये गेली. महाराज क्रोधामध्ये गेली, पुन्हा तपश्चर्येला बसला. महाराज विश्वामित्र हा प्रयत्नाचा पुतला आहे. महाराज त्याने सोडलं नाही, पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्म ऋषी होऊन दाखवलं. विठाला पण हा काम असा आहे, जोपर्यंत आपल्या समोर विषय येत नाही तोपर्यंत, विषय समोर आले की माणसं डोळे उघडतात. एका ठिकाणी पोती चालायची, पोती तिथे मांजर यायचा आणि बसायचा, त्या मांजरीच्या डोक्यावर समय ठेवून पोती वाचायची. ऐकता ना तुम्ही?
एक माणूस फार हुशार होता. बरं हे सांगायला लोकांना वेळ लागत नाही, सगळीकडे प्रचार. आता आमच्याकडे पोती असतो ना, श्रावण महिन्यामध्ये मांजर येतो, त्या मांजराच्या डोक्यावर समय ठेवून आम्ही पोती बसतो. काय वैभव आहे. एक हुशार माणूस आला, तो म्हणतो मी येतो उद्या पोती. तो पोतीला येताना 2 खिशात 2 उंदरं घेऊन आला होता. पोती रंगात आली, वाचणारावर हात घालून सांगतो हे असं झालं ते तसं झालं असं सांगत असताना त्याने हालून 2 उंदीर काढले आणि समोर सोडले. समोर सोडल्यावर मांजरीने लगेच उडी मारली भारत. समय एका बाजूला, पोती एका बाजूला. विठाला काय कामाची कोतवालयनी नाडीले बहुतांशी, हरिहरांची अब्रू घेतो भैनाई त्याशी. जमदग्नी दुर्वास नाडीले महान मान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. काम जिंकणं फार कठीण आहे, फक्त विरला ऐसा कोणी तुका त्याशी शरणागती. महाराज भंडाऱ्या डोंगरावर आणि एका स्त्रीने आलेन फार विनंती केली, पण तुकोबाराने सांगितलं जाईयो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. या कल्याणचा सुभेदाराचा किल्ला दुर्गाडी किल्ला ऐकता ना. दुर्गाडी तो झाकी आहे, श्रीमलंगावली बाकी आहे. विठाला विठाला किल्ला सर झाल्यानंतर सुभेदाराची सून, नवीनच लग्न झाला होता, महाराजांच्या समोर असे आणून आणि त्याला बक्षीस म्हणून दिली होती. महाराजांनी, शिवाजी महाराजांनी त्यांचा चेहरा पाहिला. चेहरा पाहिल्यानंतर काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपात होत, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपात होत. अशीच एक लेखनी होती मुसलमानाची सुना, अशीच एक मुसलमानाची सुना. त्या तरुणीला त्या तरुणीला आई म्हणाला राजा दोषीलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा दोषीलवान. म्हणून 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 आनंदाने नाचतो हिंदू मुसलमान, आनंदाने नाचतो हिंदू मुसलमान. हो आनंदाने नाचतो हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज ज्याची कीर्ती साऱ्या जगतात. ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, मृत्यू लोकात करणे ज्याचा महानातला महासुर शिवाजी अवतरला, महासुर शिवाजी अवतरला. हिंदू धर्माच्या रक्षणाला रची, हिंदू धर्माच्या रक्षणाला आतुराच्या मुक्त पिढीला आतुराच्या मुक्त पिढीला मानिना कोणी देवाजीला. रुचीचा होप बंद पडला, न्याय नाही जगामध्ये उरला. लागली चिंत महादेवाला, विचार केला बसणी कैलासाला. दैत्याचा मोठ करायला, दैत्याचा मोठ करायला अवतार शिवाजी महाराज, अवतार शिवाजी महाराज, अवतार शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुत्र हनुमान की जय. हे मागच्या वर्षी आम्ही राजा शिवछत्रपती कथा केली ना, त्याच्यामध्ये गायला होते. आम्ही त्याला शेलार मामा म्हणाले.
विठाला चौऱ्याऐंशी वय पण कोणी बोलणार नाही, अजून तरुणाला लाजेल. 64 आहे पण अजून तरुणाला लाजेल असं त्यांचं काम आहे. असं समोर आणि राजांना आणि बक्षीस म्हणून दिलेली ती सुभेदाराची सोन तिच्याकडे पाहिलं आणि राजे काय बोलले माहिती का, इतिहासात तो दोहा नाही, कोणीतरी कवीने रचलेला आहे, पण तो दोहा कसा पहा, असेच आमची आई असते सुंदर रूपवती, आम्ही असेच झालो असतो वदले छत्रपती. याला म्हणतात कामावर विजय मिळवणे. अजून सांगतो, यावेळेला स्वामी विवेकानंदांचं भाषण झालं शिकागोमध्ये. आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की ती नन उठली तिथे काय अमेरिकन बंधू आणि भगिनीनं, एवढंच फक्त माहिती आहे. पण त्याच्यामध्ये फार प्रकार झाले. असं भारतीय संस्कृती सांगत असताना आणि त्याने हरिश्चंद्र राजाचा दृष्टांत दिला. हरिश्चंद्र राजा माहिती ना, स्वप्नात दिलेलं राज्य खरवून खरवून दाखवला. ही आमची भारतीय संस्कृती आहे. एक नन उठली आणि तिने सांगितलं, स्वामी तुम्ही हे सांगता हे फक्त तुम्हाला कल्पना नाही का वाटत? वास्तविक वक्ता बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. आमचे गुरुजी गावात सांगायचे, आम्ही जर बोललो ना की गाईला 4 शिंग होती, तुम्ही मध्ये बोलायचं नाही, नंतर विचारायचं कसे काय शिंग 4 कुठले ते आम्हाला सांगायचं. मध्ये बोलायचं नसतं. मध्ये बोललं म्हणजे गादीचा अपमान आहे, शासनाचा अपमान. मध्येच उठली आणि तिने सांगितलं, स्वामी तुम्ही जे बोलता की राज्य रात्री दिलं आणि दिवसा खरं करून दाखवलं, हे तुम्हाला कल्पना नाही का वाटत? राजाने आपल्या गुरुजींचं स्मरण केलं. काय? स्वामीने आपल्या गुरुजींचं स्मरण केलं आणि स्वामीजी बोलले, या जर तुम्हाला कल्पना वाटत असतील तर या भारतीय ऋषीमुनींना एवढ्या उच्च शिखराच्या कल्पना सुचल्या तुमच्या गुरुना नाही. विठाला त्याच्यावर लालायित होऊन आणि एका तरुणीने स्वामी विवेकानंदांना गाठलं आणि विवेकानंदांना गाठल्यानंतर विवेकानंदांना ते सांगतात, स्वामीजी मला असं वाटतं माझ्या पोटी तुमच्यासारखा मुलगा जन्माला आला पाहिजे. मग काय करायचा? मला असं वाटतं तुमच्याशी लग्न करावं. त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलं, अगं लग्न करून पण मुलं होतील की नाही याची शर्त. फार डॉक्टर फिरावे लागतात. बरं लग्नामध्ये खर्च किती होतो? आईस्क्रीमचा खर्च, पापड्यांच्या दिवशी पण आता मेसेज टाकले बरं काही काही पापड्यांचा कार्यक्रम होणार नाही. त्याला माहित आहे आपली दुर्गानं सगळी निघून जाईल. पापड्यांना पण साखरपुड्या एवढा खर्च व्हायला लागला. मंडपाचा खर्च, आईस्क्रीमचा खर्च, जेवणाचा खर्च, पत्रिकांचा खर्च 100 रुपयाला, 150 रुपयाला, 500 रुपयाला एक एवढं करण्यापेक्षा एवढा खर्च होतो. त्यापेक्षा मुलं होतील की नाही याची शाश्वती नाही. बरं होतील तर शिकतील की नाही याची शाश्वती नाही. शिकली तर टिकतील की नाही. बरं टिकली तर ग्रॅज्युएशन करतील की नाही. बरं झालं ग्रॅज्युएशन तरी वक्ता होईल की नाही याची शाश्वती नाही. हा माईक आहे ना, माईक माणसं फार बरोबर करतात पण इथे आला ना माईकच्या समोर तर तप्प होतो. महाराजांना इथे येऊन कीर्तन केलं, महाराजांना फुल नाही तर फुलाची पालखी. या माईक समोर बोलणं फार कठीण असतं. मग काय करायचं? त्याच्यापेक्षा एक काम करणार, माझ्यासारखा मुलगा पाहिजे ना, मग मलाच मुलगा मांडणार. प्रश्न भेटून जातील ना. याला म्हणतात कामावर विजय. आणि हनुमंताने या कामावर विजय मिळवला. त्याला शूर का म्हणतात माहिती का? कार्तिक स्वामीने कामावर विजय मिळवला, शुकाचार्याने कामावर विजय मिळवला, हनुमंतरायाने कामावर विजय मिळवला आणि अजून एक कोण राहिला? विठाला भीष्माचार्य ओळखता ना? महाभारतातला एक हिरा आहे भीष्माचार्य. या 4 कामावर विजय मिळवला. त्याच्यातले 2 खरे शूर आहेत. कोण? हनुमंतराय आणि भीष्माचार्य. का? या स्त्रियात राहून पण कामाचा लेस त्यांच्या हृदयामध्ये आला नाही. कार्तिक स्वामी आणि शुकाचार्य हे लांब होते, वनामध्ये होते, पण हनुमंतराय हा अयोध्येमध्ये होता आणि भीष्माचार्य हस्तिनापुरामध्ये होते, पण कामाने शिवले नाही. म्हणून त्यांना शूर म्हणतात. शूर आणि धीर किती आहे? एका सूर्योदयाच्या आतमध्ये जाऊन द्रोणागिरी आणली आणि लक्ष्मणाला वाचवला. लक्ष्मण
धीर धरला आणि जाऊन द्रोणागिरी आणली, लक्ष्मणाला वाचवला. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामींच्या मुखातून मुख हलतं कधी मला आणि आज्ञा येतं कधी. जोडून या कर उभा सन्मुख समोर. आम्ही पण सेवा करतो, पण जेवायला कोणी बोलवायला आला ना तर मग म्हणतो आज्ञा कशी मोडू, आणि काम सांगितलं तर मग पाय कसे सोडू. विठ्ठल विठ्ठल